श्वास चिकित्सेचं आपण लंघनाचे प्रकार आपण बघितले होते वेगळे वेगळे. नंतर लंघनानंतर शुद्धी आहार घ्यायचा वगैरे ते सगळं बघितलं होतं. आणि मला वाटतं आपण शरीरांतर्गत होणारे फायदे आपण बघत होतो, हो ना? निसर्गोपचाराची ठळक तत्वे मॅडम लास्ट. आपण हे पूर्ण केलं का? नाही केलं ना? दक्षता नाही केलं. नाही नाही आपण हे बघत होतो ना, याचं लंघन चिकित्सा, उपवास चिकित्सा, त्याचे फायदे बघितले नाहीत ना आपण. नाही पाहिले मॅडम, निसर्गोपचाराची ठळक तत्वे फक्त तिथपर्यंत आलं. आपण उपवास चिकित्सा बघत होतो. उपवास चिकित्सामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघितले त्याचे, आणि ते कसं करायचं, वेगवेगळ्या म्हणजे फळांचा भाज्यांचा रस किंवा कसं ते बघितलं. आणि त्याच्यानंतर शुद्धी आहार कसा घ्यायचा ते पण बघितलं. आता त्याचा शरीरावरती काय फायदा होतो, वेगवेगळ्या संस्थांवरती, ते आपण बघूया. पचन संस्था आपण जर बघितलं तर पचन संस्था, उत्सर्जन संस्था, मूत्रपिंड इत्यादींच्या अनेक व्याधींवरती तो अतिशय लाभदायक आहे. आपण बघितलं की सगळं पूर्ण आपण डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपल्या पचन संस्थेला आराम देतो, बरोबर? पचन संस्थेला आराम दिला की त्याच्या अनुषंगाने पुढे आपण जे पोटामध्ये पचलेलं अन्न आहे तर ते बाहेर फेकलं जातं. म्हणजे कोणाचं काम येतं? उत्सर्जन संस्थेचं काम येतं. म्हणजे पचन संस्थेला आराम मिळाला की उत्सर्जन संस्थेला सुद्धा आराम मिळतो. आता आपण जे खातो किंवा पितो त्याच्यातून जो लिक्विड पदार्थ जे काय असतं तर ते बाहेर रक्तातून शुद्धीकरण करून ते बाहेर फेकलं जातं. त्याच्यात किडनी काम करतं. मग त्या किडनीला सुद्धा म्हणजे मूत्रपिंड आहे तर त्याला सुद्धा आराम मिळतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं कार्य चांगलं होतं आणि अनेक व्याधींना मग त्या संस्थांशी संबंधित ज्या व्याधी आहेत तर त्याच्यावरती त्याचा उपयोग होतो. त्वचा रोगांवरती अतिशय प्रभावीपणे याचा उपयोग होतो. म्हणजे लंघनचं तुम्ही चिकित्सा केली तर तुम्हाला काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. लंघन काळामध्ये शरीरातील चरबीच्या रूपाने जो ऊर्जेचा साठा असतो त्याचा वापर शरीर करते. त्यामुळे आता याच्यामध्ये काय असतं, तुम्ही लंघन काळामध्ये काही खाता पिता का? नाही खात ना. मग आपल्या शरीरातील कार्य तर चालूच असतात. म्हणजे आपलं हृदयाचं धडधडणं, मेंदूचं कार्य किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य चालूच असतं. मग ही त्याला लागणारी ऊर्जा कुठून मिळते? तर आपल्या शरीरामध्ये आपण जे खातो पितो त्याचं आवश्यक जे आहे तर ते आपल्या शरीरात युटिलाइज होतं. म्हणजे जे त्याच्यातले आवश्यक प्रथिनं किंवा चरबी किंवा काही जे पाहिजे ते उपयोगात येण्यासारखं असतं ते रोजचं रोज वापरलं जातं. पण आपण जे जास्तीचं खाल्लेलं आहे, की जास्तीचं खाल्लेलं ते कुठे जातं? तर आपल्या शरीरामध्ये चरबीचे पॉकेट्स असतात. म्हणजे आपल्या दंडाच्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी असतात, की आपले पोटावरती चरबी वाढते, पाठीवरती वाढते, मांड्यांवरती वाढते, सीटवरती वाढते, कमरेवरती वाढते. मग हे तिथे ते चरबी, अतिरिक्त चरबी आपण जे एक्स्ट्राचं जे खातो, तर तिथे ती साठून राहते. बरोबर? आता प्रत्येकाची हे चरबी साठते हे प्रत्येकाच्या शरीरानुसार आपण जर वेगवेगळी माणसं बघितली, तर आपल्याला कळतं, की याची इथे चरबी साठलेली आहे. तशी प्रत्येकाचीच साठते आपण जे अतिरिक्त खातो त्याचं. मग या लंघन काळामध्ये आता अन्नाचा पुरवठा तर होत नाहीये. मग एनर्जी येणार कुठून? तर ही जी अतिरिक्त चरबी आहे ती युटिलाइज होते. त्यामुळे आपण म्हणतो बघा, की उपवास केल्यानंतर आपण काही जर कुणी बघितलं असेल, तर उपवास केल्यानंतर ती लोकं बारीक झालेली दिसतात. तर का बरं बारीक झालेली दिसतात? तर ही जी चरबी आहे ती विरघळून त्याचे उष्मांक वापरले जातात. बरोबर? आणि म्हणून बारीक होतो. पण जर त्या व्यक्तीनी त्याचं डाएट नाही सुधारलं तर पुन्हा ते जाडे झालेले आपल्याला दिसतात. कारण का पुन्हा ती अतिरिक्त चरबी तिथे साठायला सुरुवात होते. हो की नाही? तर म्हणजे आपल्याला याच्यातून हे काय घ्यायचंय, की जी अतिरिक्त चरबी आहे ती विरघळायला सुरुवात होते आणि ऊर्जेच्या रूपाने ती आपण त्याच्यामध्ये त्या काळामध्ये वापरली जाते. हं? आणि शरीरातील मेंदू, मज्जातंतू, हृदय इत्यादी महत्वाच्या अवयवातील निरोगी पेशींचे लंघन काळात नाश होत नाही आणि हेच लंघनाच्या प्रभावाचे रहस्य आहे. म्हणजे काय, की आपण
खात नाहीये म्हणजे त्यांना आपण आता मी जसं म्हटलं खात नाहीये म्हणजे त्यांना पोषण मिळत नाहीये का? तर पोषण मिळतं. लंघन काळामध्ये सुद्धा त्यांना पोषण मिळतं आणि त्या चांगल्या राहतात, त्या निरोगी राहतात. हं. आणि याच्यामध्ये फक्त होतं काय? तर अतिरिक्त चरबी वापरली गेली त्यामुळे तुमचा जो लठ्ठपणा, मेद आहे किंवा स्थूलता आपण ज्याला म्हणतो, तर ते कमी व्हायला मदत होते आणि जे वाढलेलं वजन आहे, तर तेही कमी व्हायला लागतं आणि शरीराला हलकेपणा हा जाणवायला लागतो. हं. म्हणजे फॅट लॉस होतो थोडक्यामध्ये हे याच्यातून आपल्याला कळतं आणि ते कशाप्रकारे होतं हेही मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचं म्हणजे काय लहान आतडी, मोठी आतडी, मूत्रपिंड म्हणजे किडनी, त्वचा आणि फुफ्फुस म्हणजे लंग्स हे सगळे अवयव शरीरातील विषारी अनिष्ट घटक बाहेर टाकण्याचे काम करतात. म्हणजे आपण जर म्हटलं उत्सर्जन संस्थेचे घटक कोणते? सांगा बरं कोणते घटक आहे? उत्सर्जन संस्था म्हणजे कोणती संस्था? उत्सर्जन संस्था म्हणजे कोणती संस्था? सांगा. उत्सर्जन संस्था म्हणजे कोणती संस्था? काय काम करते ती? अन मोठी आतडी, लहान आतडी आणि अन्न पचवण्याचं काम करते. सर्जन संस्था. नाही. मोठी आतडी, लहान आतडी बरोबर आहे. पण उत्सर्जन म्हणजे काय? कोण सांगेल? उत्सर्जन म्हणजे काय? विकासजी, अरविंदजी कोण सांगेल? उत्सर्जन म्हणजे काय? उत्सर्जन म्हणजे काय? कारण हे जर समजलं नाही, तर हे शब्द तुम्हाला पुन्हा-पुन्हा येणार आहेत. आणि मग त्याचा अर्थच नाही समजला तर उपयोग काय ना आपण शिकण्याचा? चुकलं तरी हरकत नाहीये. मी सांगते ना बरोबर काय ते. जरा व्हिडिओ ओपन करा आणि मला सांगा बरं, उत्सर्जन म्हणजे काय? आहात का? की नुसताच प्रेझेंटी लावायला व्हिडिओ ओपन केलेला आहे? हं? विसर्जन म्हणजे आपल्या शरीरातील अन्न बाहेर फेकणं. अन्न नाही, जे हां, बोला, बोला. उत्सर्जन म्हणजे काय? सुवर्णाजी आल्यात. बोला. विसर्जन म्हणजे काय? निर्मिती. नाही. आपण जे अन्न खातो, आता वेगवेगळ्या संस्था शरीरामध्ये कार्य करत असतात, त्या समजून घ्या. कारण हे प्रत्येक जे काही तुम्ही बघणार आहात, कुठल्या-कुठल्या चिकित्सा, त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक याच्यामध्ये संस्था या येणार आहेत. तर त्या संस्थेचं कार्य काय आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर? तर आपण जे खातो, अन्न ग्रहण केल्यानंतर आपण त्याच्यात आवश्यक जो भाग आहे, तो आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केला जातो म्हणजे शोषला जातो. ते सगळं पचन संस्था काम करते. बरोबर? म्हणजे आपण खातो, चावतो, ते नंतर अन्ननलिकेतून जातं, जठरामध्ये जातं. जठरामध्ये मिक्सरसारखं ते घुसळलं जातं. त्याच्यानंतर आतड्यात जातं. आतड्यामध्ये त्याच्यातून आवश्यक तो रस शोषला जातो. आतड्याच्या बाहेर रक्तवाहिन्या आहेत. त्याच्यातून तो घेतला जातो. तो यकृताकडे नेला जातो. यकृताकडे आवश्यक काय विषारी पदार्थ, नको असलेले पदार्थ आहेत ते काढले जातात. अजून काही गोष्टी केल्या जातात. त्याच्यात मिक्स असं खूप साऱ्या प्रक्रिया काही होत असतात आणि मग पुन्हा ते रक्त हृदयाकडे म्हणजे असं जे सगळं पाठवलं जातं म्हणजे थोडक्यामध्ये आपण जे खातो त्या अन्नातून रस शोषणाचं कार्य केलं जातं. म्हणजे ते पूर्ण पचन जे क्रिया आहे, तर ती आतड्यापर्यंत तुमची कंप्लीट होते. बरोबर? मग पचन झाल्यानंतर पचनसंस्था ती काम करते. मग ते पुढे झाल्यानंतर आता शोषून घेतलेलं आहे सगळं खाण्यातनं. मग उरलेला जो अ, भाग आहे, तर तो कुठे जातो? लहान आतड्यातून पुढे मोठ्या आतड्यामध्ये जातो. मग मोठ्या आतड्यामध्ये नको असलेला जो भाग आहे, तो पुढे सरकवला जातो. आता त्याच्यामध्ये पाणी पण असतं. मग ते मोठ्या आतड्यामध्ये पाणी शोषलं जातं. मोठ्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया असतात वेगळे-वेगळे. ते आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतात ना, व्हिटॅमिन बी, तर त्याची निर्मिती केली जाते. सोडियम, पोटॅशियमचा बॅलन्स सांभाळला जातो. अशी काही कार्य मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा होतात.
आणि नको असलेला पदार्थ खाल्ल्यानंतर तो मोठ्या आतड्यातून पुढे बाहेर, पुढे बाहेर जातो आणि आपल्या गुदद्वारातून बाहेर फेकला जातो. बरोबर? मग हे जे बाहेर फेकण्याचं काम आहे, की आता शरीराला हे पदार्थ नकोयत, तर त्याला उत्सर्जन असं म्हटलं जातं. बरोबर? मग आता आपण शरीरातून बाहेर अजून काय-काय फेकतो? सांगा बरं? काय फेकतो? श्वास घेता आणि श्वास घेतल्यानंतर आपण हवा आतमध्ये घेतो. हवेबरोबर ऑक्सिजन वेगवेगळे वायू घेतो. त्याच्यातून ऑक्सिजन ॲब्सॉर्ब केला जातो आणि बाकीचं सगळं आपण पुन्हा उच्छवासावाटे बाहेर फेकले जातात. जे वायू हवेमध्ये असतात ते शरीराला नको आहेत आणि त्याच्याबरोबर श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन रक्तामार्फत पूर्ण शरीरामध्ये फिरला जातो आणि मग तिथे वेगवेगळ्या प्रक्रिया घडून येतात. आणि मग जे वायू कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो पुन्हा आपल्या उच्छवासावाटे बाहेर फेकला जातो. बरोबर? म्हणजे अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड तो सुद्धा म्हणजे हे सगळं कार्य श्वसन संस्था करते. बरोबर? तर ती श्वसन संस्थेमध्ये कोण इन्व्हॉल्व असतं, कोण त्याच्यामध्ये असतं, तर फुफ्फुसं. फुफ्फुसं हे कार्य करतात. आलं लक्षात? मोठं आतडं झालं, फुफ्फुसं झालं बाहेर फेकण्याचं कार्य. तसंच त्वचा करते की नाही? त्वचा सुद्धा काम करते. घामावाटे काय बाहेर पडतं? घाम कुठून येतो? आपण जे पाणी पितो किंवा काय त्याच्यातून ज्या काही गोष्टी तयार होतात आणि नको असलेले पदार्थ, घामाला खारट वास असतो. ते काय पाणी पिताना तो खारट असतं का पाणी? नाही. पण म्हणजे नको असलेले त्वचा सुद्धा आपल्या शरीरातून काही गोष्टी बाहेर फेकण्याचं काम करत असते. हं. मग हे जे फेकणं जे आहे त्याला नको असलेले पदार्थ तर वापरून आपण नको असलेले पदार्थ जे फेकतो, तर त्याला ती ती उत्सर्जन संस्था असं म्हटलं जातं. तसंच मूत्रपिंड आहे. मूत्रपिंड मी मगाशी म्हटलं, की मूत्रपिंडामध्ये सुद्धा आता तुम्ही वेगवेगळ्या गोळ्या आपण खातो. म्हणजे ॲलोपॅथीच्या गोळ्या खातो. मग त्या गोळ्या खाल्ल्यानंतर पाहिजे तो भाग असतो त्याच्याबरोबर नको असलेला भाग सुद्धा त्या गोळ्यांमध्ये असतो. मग तो फिल्टर करून आपल्या किडनीचं काम असतं, की ते फिल्टर करून तो बाहेर फेकून द्यायचं काम. नाहीतर ते जर सगळेच पदार्थ रक्तामध्ये मिसळले, तर वेगवेगळ्या ऑर्गनला लवकरच आपण म्हणजे म्हणजे इलाजापेक्षा आपण दुसऱ्याच गोष्टी आपल्याला रोग तयार होतील. पण किडनी काय करते काम, की ते फिल्टर करून आपलं सगळं बाहेर फेकून देण्याचं काम करते. म्हणजे पुन्हा ते आपण उत्सर्जन संस्थेमध्ये ही किडनी काम करत असते किंवा किडनी किंवा मूत्रपिंड आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. आता कळलं पचन संस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था. आल्या लक्षात या तिन्ही? आल्या का लक्षात? मला जरा हो, नाही काहीतरी सांगा ना, मी भिंतींशी नाही बोलत ना. प्लीज काहीतरी थम्स अप तरी पाठवा, काहीतरी तुम्ही इंटरॅक्शन करून आपण हे करूया. येस हं? मॅडम. हां. म्हणजे बाकीच्यांचं प्रतिनिधित्व माधुरीताई करतायत. ओके. कोणाला समजलं नाही तरी तुम्ही सांगा, की मग मी समजावून मला कळेल, की बाबा यांना नाही समजलंय. हं. आता आपण बघितलं, की पचनाचं आपण बघितलं. आता मग उत्सर्जन संस्था खाल्लं नाही. मी मगाशी काय म्हटलं, खाल्लं नाही, तर मग बाहेर टाकण्याची क्रिया आपण जे सुरुवातीला खाल्लंय ते एकदा बाहेर टाकल्यानंतर नंतर अन्नच घेत नाही आहोत. तर मग ह्या उत्सर्जन संस्थेचे हे जे सगळे अवयव आहेत, त्यांना सुद्धा काम राहतं का? नाही ना. मग त्यांचंही काम खूप कमी होऊन जातं आणि मग त्यांना सुद्धा विश्रांती मिळते. आता आपण खूप काम करतो आहोत दिवसभरामध्ये आणि काम केल्यानंतर आपण थोडा वेळ थकतो आपण. मग थोडा वेळ जरा वेळ बसतो. मग जरा आराम करतो. मग आराम केल्यानंतर पुन्हा जोमाने आपण काम करायला लागतो की नाही? होतं की नाही असं? का फक्त माझंच होतं? का तुमचं पण होतं हे असं? सगळ्यांचं होतं का? सगळ्यांचंच होतं. हां. मग तसंच आपल्या शरीरात सुद्धा त्या अवयवांचं तसंच होतं. कंटिन्युअस आपण त्यांना काम देत आहोत, तर थोडा काळ त्यांना विश्रांतीची गरज आहे की नाही? हो की नाही? आणि ॲक्चुअली म्हणूनच आपल्या धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे हिंदू धर्मच नाही, प्रत्येक धर्मामध्ये आता आपण आधी बघितलं उपवासाचा इतिहास त्याच्यामध्ये, की प्रत्येक धर्मामध्ये हे उपवास वेगवेगळ्या तऱ्हेने आलेले आहेत. आणि मग हे का आलेले आहेत, की तुमच्या पचन संस्थेला विश्रांती, त्याला धर्माचं अधिष्ठान दिलं, की सगळेजण मग फॉलो करतात की नाही. पण आपण काय करतो, आज उपवास आहे म्हटल्यावर साबुदाणा खिचडी काय करायचं ती गृहिणी विचार करायला लागते. बटाट्याच्या काचऱ्या करायच्या, का रताळ्याचा किस करायचा, का साबुदाण्याचे वडे करायचे, का खिचडी करायची, का थालीपीठं करायची. म्हणजे ॲक्चुअली आपण जे नाही खायला पाहिजे ते पित्त
वाढवणारे पदार्थ आपण पुन्हा खायला लागतो. साबुदाणा, नंतर शेंगदाण्याचं कूट हे सगळं म्हणजे फक्त गरजेपुरतंच खा. तुम्हाला अगदी सहन होत नाहीये तर. म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपल्या उपवासांमध्ये फलाहार सांगितलाय. कारण फळं ही अल्कलाईन असतात आणि जी आपल्या शरीरामध्ये आपण खाऊन ॲसिडिटी जी ॲसिड तयार झाले, आम्लधर्मी पदार्थ तयार झालेले असतात, तर ते कमी करायला त्याची मदत होऊ शकते. बरोबर? म्हणून आपण कधी पण तुम्ही जर बघितलं असेल तर पोथ्या पुराणांमध्ये सुद्धा फलाहार करावा सांगितलंय. साबुदाण्याची खिचडी वगैरे कुठेही लिहिलेलं तुम्हाला आढळून येणार नाहीये. हं. आता आपण उत्सर्जन संस्थेला आराम बघितलं, पचन संस्थेला आराम बघितलं, त्वचेवरती तुम्हाला त्याचा चांगला परिणाम होतो ते बघितलं. हं. मग अ, लंघन आता पचनाचं आपण बघितलं कार्य आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय, की तुमचं अन्न पचन झाल्यानंतर शोषणाचं काम कुठे होतं? शोषून घेणं. हे कुठे होतं सांगितलं मी? शोषून घेतो. हे कुठे होतं? लहान आतड्यामध्ये होतं. तुम्ही ना 5वी-6वी ची पुस्तकं काढा किंवा Googleवरती तुम्ही पचन संस्था ही बघा. कारण आपल्या स्वतःसाठी सुद्धा ती खूप उपयोगाची आहे, की कशाप्रकारे काय-काय घडून येतं. हं. तुम्ही याच्यावरती YouTubeवरती बघितलं ना, तर तुम्हाला अगदी पचनसंस्था मराठीमध्ये टाका आणि त्याचे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पण मिळतील, की तुम्ही तोंडातून अन्न खाता, मग ते कुठे जातं, कशा रीतीने ते जातं. ती मूव्हमेंट असते. आपण डायरेक्ट अन्न घातल्यानंतर डायरेक्ट आपल्या स्टमकमध्ये पडत नाही. आपण जसं ट्यूबमधनं वरून टाकलं की खाली पडतं. तसं पडतं का आपल्या स्टमकमध्ये? जठरामध्ये पडतं का? नाही पडत. ते अशी एक ठराविक मूव्हमेंटनी जातं. त्याला पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट म्हणतात. तर ती त्या मूव्हमेंटनी जातं आणि मग ते पचन जठरामध्ये पचन होतं. जठरामधून ते त्याच्यानंतर ते लहान आतड्यामध्ये जातं. लहान आतड्यामध्ये किती आतड्याचं किती लहान असतो ट्यूब, बरोबर? पण त्या लहान आतड्या एवढ्या छोट्या ट्यूबमध्ये सुद्धा आतमध्ये बोटाच्या आकाराचे म्हणजे बोट जसं दिसतं तसं दिसणारे विलाय असतात. ते काय करतात? तर ते शोषून घेतात. तुम्ही जे अन्न जे आहे तर ते शोषून रक्तवाहिन्या तिथे पुरवलेल्या असतात आणि मग तो अन्नरस शोषून घेऊन तो रक्तात मिसळला जातो. मग जे उरलेलं अन्न आहे ते पुढे मोठ्या आतड्याकडे जातं. बरोबर? तर ह्या सगळं कुठे काय घडतं ना, हे समजून घ्या. आपल्याला ही डिग्री मिळवायची आहे म्हणून नुसता आपण अभ्यास करायचा असा विचार करू नका किंवा मार्क मिळवायचे आहेत म्हणून असा विचार करू नका. हे आपल्या आयुष्यात आपल्याला आणायचंय, आपल्या फॅमिलीमधल्या लोकांसाठी आपण हे युटिलाइज करणार आहोत, हा विचार करा. आणि जर तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यामध्येच तुम्हाला करियर करायचं असेल, तर तेही अतिउत्तम. पण मग तसं करायचं असेल, तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण आता बघितलं, की लंघनामुळे तुमच्या पचनसंस्था चांगली होते आणि लंघनानंतर पचन झाल्यानंतर जी शोषणाची क्रिया आहे, तर ती पण तुमची सुधारते. कारण तुम्ही खाल्लेलं जर शरीरामध्ये शोषूनच नाही घेतलं गेलं, तर उपयोग काय आहे? त्या आपण म्हणतो ना, अंगाला लागत नाही. मी खातोय, पण अंगाला लागत नाहीये. म्हणजे काय होतंय? की त्याच्यातले अन्नरस तुमचे शोषूनच घेतले जात नाहीये. ते डायरेक्ट पुढे पास ऑन होतात आहेत. कळलं याचा अर्थ? मग शोषणाची क्रिया सुद्धा तुमची त्याच्यानी सुधारते. हं. आणि मग काय होतं आता तुमचं पचन चांगलं झालंय, शरीरातून सकाळी आपलं टॉयलेटला चांगलं होतंय, म्हणजे उत्सर्जन क्रिया पण चांगली सुधारली आहे. मग बघा संडासला नाही होत असेल किंवा ज्यांना बद्धकोष्ठ आहे, मलावरोध आहे, तर त्यांना किती त्रास होतो. उष्णतेचे विकार होतात, पोटात कसं तरी होतं, डोकं जडजडतं, मळमळतं. केवढं त्रास होतो त्यांना. मग जर तुमचं उत्सर्जन पण चांगलं होतंय, पचन पण चांगलं झालंय, तर मग काय होतं, की तुमचं मन चांगलं राहायला मदत होतं. म्हणजे मन प्रसन्न राहत नाही. मन प्रसन्न राहिलं, दिवसभराचे तुमचे सगळे जे काही कार्यक्रम आहेत, तर ते तुम्ही उत्साहाने काम करू शकता. म्हणजे मनावरती सुद्धा त्याचा परिणाम लंघनाचा चांगला झालेला दिसून येतो. हं. अ, रक्ताभिसरण संस्था त्याचं पण कार्य सुधारतं. त्याच्यानंतर मेंदू आणि मज्जासंस्था, प्रत्येक संस्था आता आपण वेगळ्या-वेगळ्या संस्था बघतो, की रक्ताभिसरण म्हणजे जे रक्त आहे, की हृदयामध्ये पंप होतं आणि मग ते नंतर त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुसाकडून पुन्हा शुद्ध होऊन अशा वेगवेगळ्या ऑर्गनकडे जातं. मग पुन्हा ते नंतर हृदयाकडे येतं. अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या क्रिया घडतात रक्ताभिसरणाच्या त्या सुद्धा चांगल्या प्रकारे घडायला लागतात. हं. आणि मेंदू आणि मज्जासंस्था यांचं सुद्धा कार्य
सुधारतं. कारण का त्याला सुद्धा वेगवेगळ्या संस्थांना विश्रांती मिळते. बरोबर? मग वेगवेगळ्या संस्थांना विश्रांती मिळाल्यावरती मेंदूला त्या मज्जासंस्थांना सुद्धा विश्रांती मिळते. कारण प्रत्येक ऑर्गनला मेंदूकडून जाणाऱ्या नसा या पोहोचलेल्या असतात. बरोबर? आणि मग त्या तिथून काय घडतं, आता आपण साधं एक त्वचेचं उदाहरण घेतलं, तर त्वचेला आपण म्हणजे आपण आग लागलं म्हणजे काहीतरी आपल्याला कोणी टोचलं, तर आपण पटकन असं करतो किंवा समोर दिव्यावर हात धरला, तर आपण उष्णतेने हात लगेच मागे करतो. मग ह्या एका सेकंदाच्या सुद्धा काही काळामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, की उष्णता लागली, इथून जे आपले नर्व्ह एंडिंग्ज असतात, नसांचे जे टोकं असतात, तिथून संवेदना मेंदूकडे गेल्या. मेंदू म्हणाला, "उष्णता आहे, हात बाजूला कर" आणि मग मेंदूकडून तो संदेश पुन्हा आपल्या बोटाकडे येतो. किती वेळात घडतात या गोष्टी? ही प्रतिक्षिप्त क्रिया किती वेळात घडते? कमी वेळामध्ये. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या घडत असतात. हे त्वचेचं झालं. पण प्रत्येक ऑर्गनला आपल्या मेंदूपासून या नसा गेलेल्या आहेत. मग सगळ्याच संस्थांना जर आराम मिळतोय, तर त्यांना सुद्धा आराम मिळतो आणि मग आराम मिळाला कुठल्याही संस्थेला, बंद होत नाही कार्य एवढं लक्षात घ्या. कार्य चालूच असतं, पण आराम मिळाल्याने ते अजून चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. हं. आणि या सगळ्याचा परिणाम डायरेक्ट मनावरती होतो. म्हणजे प्रत्येक संस्थेला कार्य चांगलं सुधारायला लागलं, की आपले सगळे इंद्रिय सुद्धा चांगली कामं करायला लागतात. आणि मग काय होतं, ज्यांना ध्यानधारणा करायची आहे, तुमचं सगळं शरीरामध्ये अलबेल आहे, हं, तर तुमचं मेडिटेशन करायला बसलात, ध्यान करायला बसलात, तर ध्यान लागेल की नाही? नाहीतर पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, पाय दुखतोय, तुम्ही बसू शकाल का ध्यानासाठी? नाही बसू शकणार. म्हणजे जे ध्यानधारणा करतात त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे आपण थोडक्यामध्ये म्हणूया, की आपण अंतर्मुख होतो ना, मनाची अंतर्मुखता आहे तर ती वाढते किंवा आपण ध्यानधारणा तर फार पुढची गोष्ट झाली. पण आपण जे सामान्य माणसं आहे, तर आपण स्वतःकडे बघण्याची जी वृत्ती आहे ना, ती तुमची वाढायला लागते, की माझं काय चुकलंय बाबा? मी काय करायला पाहिजे? काय नाही करायला पाहिजे? या गोष्टी आपण आपोआप बघायला लागतो. हं. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संस्था बघितल्या आणि त्या संस्थांचा पहिला जो घटक आहे तो म्हणजे पेशी. बरोबर? तर पेशीच्या स्तरावरती सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छता ही आहे, ही पेशीच्या स्तरावरती पण होते. बरोबर आहे की नाही? हं. आणि वेगवेगळ्या शरीरामध्ये ह्या वेगवेगळ्या पेशी ज्या वापरल्या जातात, तर त्यांचा ठराविक कालावधी असतो. तर त्यांच्या निर्मितीचं कार्य किंवा अ, ते ते पण चांगलं व्हायला लागतं. आणि ज्या आपल्या शरीरामध्ये मृत पेशी असतात झालेल्या, म्हणजे त्यांचा ठराविक कालावधी झाल्यानंतर त्या शरीरामध्ये बाहेर टाकण्याचं त्याचा जी काही प्रोसेस असते, तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला लागते. म्हणजे नवनिर्मितीचं काम जे आहे ना पेशींचं, ते सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. हं. इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढल्याने आपल्या आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या तुम्हाला तशाच टेक्निकल टर्म लक्षात ठेवायला पाहिजे, की इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढल्याने अनावश्यक प्लाझ्मा ग्लुकोज कमी होतो. नंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम यावर अतिरिक्त येणारा ताण कमी होण्यास मदत होते. व्हास्क्युलर सिस्टम म्हणजे आपल्या हृदयाशी संबंधित जी सिस्टम आहे, तर तिच्यावर येणारा ताण आहे, अतिरिक्त ताण, तर तो कमी होतो. कारण का? का बरं कमी होतो? कारण प्रत्येक ऑर्गनला रक्त पुरवायचंय, हो की नाही? पण त्या प्रत्येक सिस्टमचं काम जर थंडावलंय, तर ते सुद्धा त्याला शांतपणे करू शकतो ना तो, की चला पोचवायचंय, चला पोचवायचंय रक्त. हे जे सारखं पोहचवणं असतं ते सुद्धा थोडं ठीक आहे, ही सिस्टम आरामात एवढंच पोहचवलं तरी चालणार आहे. अशा प्रकारे काम होतं. मग ते सुद्धा नंतर त्यांना सुद्धा आराम मिळाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. कुठलीही संस्था बंद पडत नाही हे लक्षात घ्या. चुकीचं लिहू नका. नाहीतर असं लिहाल की त्या संस्थेचं काही काम होत नाही आणि मग ती चांगलं काम करते असं नाही. काम होतच असतं प्रत्येक संस्थेचं. फक्त त्याच्यामध्ये पचनाला विश्रांती मिळाल्याने ह्या सगळ्या पचन आणि उत्सर्जन याच्यामध्ये मेन विश्रांती मिळाल्याने बाकीच्या संस्थांवरती त्याचा परिणाम हा झालेला दिसून येतो. आता हे इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? हे समजलं आहे का? सुवर्णाताई समजलंय? मॅडम मला एकदा पेशींचं पुन्हा एकदा थोडंसं सांगा. मला पेशींची व्याख्या म्हणजे असं समजलं नाही पेशी. बरोबर. आता हे बघा, शरीरामध्ये आपल्याला प्र प्रत्येक पेशी वेगळी असते, हो की नाही? म्हणजे आपल्या कुठल्याही एखादी
मी तुम्हाला एक सांगते. सगळ्यात आपल्या शरीरामध्ये सगळ्यात छोटा घटक काय आहे? तर पेशी. मग अनेक पेशी एकत्र येतात आणि त्याची बनते उती किंवा टिश्यू. अनेक टिश्यू एकत्र येतात. समान कार्य करणारे टिश्यू. समान कार्य म्हटलंय मी म्हणजे अ, आपण म्हणूया की वेगवेगळे ऑर्गन वेगवेगळे कार्य करतात, हो की नाही? तर त्या ऑर्गनमध्ये एकाच प्रकारचे काम करणाऱ्या उती एकत्र येतात. हं, अशा उती एकत्र आल्या की तो ऑर्गन बनतो किंवा अवयव बनतो. हं, आणि मग असे अवयव, समान कार्य करणारे अवयव एकत्र आले की संस्था बनते. आपण जसं समाजामध्ये बघतो तसंच आहे. हां, म्हणजे आता पचन संस्था तुम्ही घेतली, तर पेशी-पेशी बनून मग त्याचे टिश्यू बनतात. मग ते टिश्यू बनून म्हणजे उती बनतात. मग उती बनून ऑर्गन बनतात. मग पचन संस्था, पचनाचं कार्य करणारे वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत, ते एकत्र येतात आणि पचन संस्था बनते. श्वसनाचं कार्य करणारे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ते एकत्र आले की श्वसन संस्था बनते. बरोबर? अशा प्रकारे प्रत्येक संस्था ही कार्य करत असते. पण प्रत्येक संस्था कधी वेगळं, मी माझी राजा असं नसतं. म्हणजे आपलं-आपलं काम नाही. ते एकात एक हात घालून काम करत असतात. बरोबर? म्हणजे कुठली संस्था वेगळं स्वतंत्रपणे काम नाही करत. म्हणजे त्यांचं कार्य विशिष्ट असतं, पण एकमेकांशी संबंधित असतं. कारण त्या प्रत्येकाला रक्त पुरवठा लागतो. प्रत्येकातून काही पदार्थ नको असलेले तयार होतात, ते फेकण्याचं म्हणजे उत्सर्जनाचं काम होतं, नवनिर्मितीचं काम होतं. असे प्रत्येक संस्थेमध्ये या गोष्टी घडतच असतात. हो की नाही? म्हणून एकात एक हात घालून हे काम करतात. आता पेशीचं तुम्ही म्हणलात, तर आपण आता रक्ताची पेशी जर म्हणली, तर तिचं कार्यकाळ ठरलेला असतो. ठराविक दिवसांमध्येच ती असते आणि त्याच्यानंतर ती मृत होते. मग ती मृत झाल्यानंतर ती बाहेर फेकण्याचं काम शरीराला करायला लागतं. आणि ती बाहेर फेकली जाते आणि इकडे पुन्हा नवीन तयार केल्या जातात. ओके? म्हणजे अशा प्रकारे त्याचं कार्य घडत असतं. मग हे जे कार्य घडतं आहे आणि नवीन पेशींचं निर्माण होण्याचं वगैरे कार्य, तर त्या गोष्टीला चालना मिळते. आणि फेकण्याची जी गोष्ट आहे ती पण चांगल्या प्रकारे व्हायला लागते. 1 मिनिट जरा मला फोन आलाय. हे कळलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक पेशी ही नवीन तिचा कार्यकाळ ठरलेला असतो. तर ते जे कार्यकाळ ठरलेला असतो, तर ती बाहेर फेकण्याचं काम व्यवस्थित होतं. नवीन निर्मितीचं काम व्यवस्थित होतं. नाहीतर मग तुम्हाला जर जास्त काम असेल, त्यावेळेला तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं जातं का तुमच्यानी? नाही केलं जात ना. तसंच शरीरामध्ये सुद्धा असतं. अतिरिक्त ताण आला की हे होत नाही आणि मग काय होतं विजातीय पदार्थ तुमच्या शरीरामध्ये साठायला तयार लागतात. आणि निसर्गोपचारामध्ये आपण बघितलं, की निसर्गोपचारामध्ये कुठल्याही रोगाचं नाव नाहीये. बरोबर? कुठल्याही रोगाचं नाव नाहीये. त्यांचं म्हणणं काय आहे, की शरीरामध्ये हे विजातीय पदार्थ किंवा टॉक्सिन्स साठले, की त्याचं रोग तयार होतो. आणि मग त्याचा उपाय काय? तर त्याला बाहेर टाकणं. मग बाहेर टाकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कशा पद्धती आहेत? तर आपण जी पंचमहाभूत आहेत, त्यांचा वापर करून घेतो आणि त्यांना ते बाहेर टाकण्याचं काम करतो. आलं लक्षात? सुवर्णाताई, आलंय का लक्षात? सुवर्णाताई, आलंय का लक्षात? तुम्ही प्रश्न विचारता तर त्याचं मला हे पण देत जा, काय समजलंय, नाही समजलंय. ओके? आता हे करताना आपण उपवास करतो आहोत, तर प्रत्येक ठिकाणी आहे मी तुम्हाला म्हटलं, की हा उपवास करणं हे तुम्ही कधी पण स्वतःहून करायचं नाहीये. कोणाच्या तरी देखरेखीखाली करायचंय. कोणाच्या तरी म्हणजे काय? की निसर्गोपचारकाच्या देखरेखीखाली करायचंय. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम करणार असाल, तर तुम्ही जर निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन केलं, तर अतिशय उत्तम. कारण तुम्ही ज्यावेळेला हे उपवास करतात, त्यावेळेला मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता, की भांड किंवा तुमच्या शरीरातून वेगवेगळे पदार्थ बाहेर पडायला सुरुवात होते, जिथे-जिथे साठलेत ते. म्हणजे सर्दी होईल, डोकं दुखेल, ताप येईल, शौचाला होईल, काहीही होऊ शकतं. तुम्हाला एखाद्याला काहीच होणार नाही, जर त्याचं शरीर स्वच्छ असेल तर. पण मग हे जे कोणाचा बीपी एकदम वाढेल, तर कोणाचा बीपी लो होईल. मग हे सगळं कंट्रोल करणं त्यांना माहिती असतं. बरोबर? आणि म्हणून त्यांच्या देखरेखीखालीच हे उपवास करायचे, हे अगदी लक्षात ठेवायचं.
आता ते करताना म्हणून दक्षता काय घ्यायची आहे, तर मधुमेह किंवा क्षयरोग म्हणजे आपण जे गंभीर आजार असतात, तर अशा लोकांनी उपवास करू नये. हे अगदी लक्षात ठेवायचं. हं. लंघन काळामध्ये पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. आता काही-काही वेळेला डायबिटीज असेल, तर तोही बॉर्डर लाईनवर असेल आणि तुम्ही जर त्या निसर्गोपचारकाला विचारलं असेल आणि त्यांनी जर हो म्हणलं असेल, तर हरकत नसते. पण हे सगळ्यांना काही लागू पडत नाही. त्यामुळे म्हणून आपण कधी कन्सल्ट केलेलं म्हणजे त्यांना दाखवूनच केलेलं चांगलं. पण गंभीर रोग असेल तर किंवा गर्भवती महिला असतील, तर त्यांनी सुद्धा उपवास करू नये. हं. लंघन काळामध्ये पूर्ण विश्रांती घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय, की अगदी म्हणजे कुठलंही शारीरिक कष्टाचं काम तुम्ही त्या लंघन काळामध्ये करायचं नाहीये. हं. योग्य प्रमाणात, योग्य वेळी पाणी प्यावं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात. पण अति पाणी पण पिऊ नये. कारण का अति पाणी तुम्ही पाणी प्यायलात, की तुमच्या किडनीला ते बाहेर फेकण्याचं काम करायला लागणार. बरोबर आहे की नाही? तर आवश्यकतेनुसारच तुम्ही पाणी प्यायचं आहे. पण डिहायड्रेट पण होणार नाही ते बघायचंय आणि हे सगळ्या गोष्टी म्हणूनच केंद्रामध्ये केलं तर हे सगळं त्यांच्या देखरेखीखाली होतं. फलाहार करावा किंवा फळभाज्यांच्या रसांचे सेवन करावे जसं काही तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल तसं. तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच उपवास वा लंघन करावे हे याला अगदी अंडरलाईन करून ठेवायचंय, की तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच तुम्ही फलाहार, कोणती फळं घ्यायची आहेत, कोणत्या भाज्यांचे रस घ्यायचे, केव्हा घ्यायचे हे सगळं ते सांगतील त्याच्यानुसारच करायचं आहे. हं. उपवास करण्यापूर्वी शारीरिक व मानसिक तयारी व्हावी या उद्देशाने तज्ञांकडून समुपदेशन किंवा मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून लंघन काळ हा सुखद होईल. म्हणजे काय, की आता आपण कुठलीही गोष्ट करतो तर आपली मानसिक तयारी असायला लागते. आता एक्झाम आहे म्हटल्यावरती, परीक्षा द्यायची म्हटल्यावरती सुद्धा तुमची मानसिक तयारी व्हायला लागते. ज्यांची मानसिक तयारी झालेली नसते, त्यावेळेला परीक्षा एक तर ते देत नाहीत, नाहीतर त्यांना काय-काय त्रास होतात किंवा ते ड्रॉप घेतात. ह्या गोष्टी काय, की त्यांची मानसिक तयारीच झाली नाहीये. त्याच्यामुळे ते लागणारे जे कष्ट आहेत ते घेतलेच नाहीयेत त्यांनी. हो की नाही? आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग तसंच जर तुम्हाला लंघन करायचंय, तर तुम्ही खाणार नाही आहात. मग हे होऊ शकतं. मग ते मी झेलू शकतो किंवा मला मदत करणारी लोकं आहेत. हे सगळं तुम्ही जर मानसिक तुमची तयारी असेल, तर तुम्हाला मग लंघन काळामध्ये त्रास होणार नाहीये आणि म्हणून तज्ञांचं मार्गदर्शन किंवा समुपदेशन घेणं आवश्यक होतं. नंतर गर्भवती महिलांनी उपवास करू नये. उपवासाच्या दरम्यानमध्ये अति थंड व अति गरम पाणी म्हणजे गरम पाणी पिणं टाळावं. कारण का आपली जी प आपण काही खात-पीत नाही त्यामुळे सेन्सिटिव्ह झालेली असते आतल्या सगळ्या गोष्टी आणि म्हणून एकदम थंड आता एकदम थंड पाणी आपल्यावर पडलं की त्वचेवर पडलं की ती आकर्षून घेतली जाते, हो की नाही? एकदम आपलं अंग शहारून येतं किंवा गरम पाणी पडलं तरी सुद्धा त्रास होतो. तर मग ही आतली जी त्वचा आहे तर तिला सुद्धा तो त्रास होऊ शकतो आणि म्हणून अति थंड किंवा गरम पाणी प्यायचं नाहीये. आता नुसतं शारीरिक का? तर नाही. विचारांच्या दृष्टीने सुद्धा आपण त्यावेळेला म्हणजे की वाईट विचार टाळायचे आहेत किंवा कोण असं वाईट बोलणारी लोकं आजूबाजूला असतील, तर त्यांच्या संगतीमध्ये सुद्धा तुम्ही राहायचं नाहीये. कारण का नकळत तसे विचार आपल्या मनामध्ये येतात. आता जर तुम्हाला मी सांगितलं, की आपल्या धर्मामध्ये उपवास करताना देवाचं वाचन केलं जातं, बरोबर? मग हे का केलं जात असेल आता तुम्हाला ही गोष्ट कळेल, की तुम्ही काही खात-पीत नाही आहात आणि तुम्ही देवाचं वाचन करतायत. त्याचे चांगले परिणाम हे तुमच्या मनावरती होत असतात. हं. आता इतर फायदे हे तर बाकीचे सगळे तुम्हाला सांगून झालेले आहेत. तुमची प्रतिकार क्षमता वाढीस लागते, त्वचा चांगली राहते वगैरे सगळं तुम्हाला सांगितलंय. तुमचं डायजेशन किंवा चयापचय आहे ते पण तुमचं चांगलं होतं. हे सगळं आपल्याला उपवासाचे इतर फायदे जे आहेत, तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो आणि परत तुमचं जीवनमान आहे ना, ते वाढतं. म्हणजे तुमचं आयुष्य आहे ना, ते तुमचं वाढतं. आपल्या आयुष्याचा लाईफ स्पॅन असतो, तर तुमचं म्हणजे दीर्घायुषी आपण होऊ शकतो. लंघन जर केलं तर. कारण का आपल्या सगळ्या संस्थांना आराम मिळाल्यानंतर ते अजून चांगल्या प्रकारे कार्य करणार आहे. तुमची त्वचा चांगली राहणार आहे. त्यामुळे त्वचा सुद्धा तुमची सतेज दिसायला लागते. म्हणजे सगळ्याच सिस्टमवरती पॉझिटिव्ह इफेक्ट दिसून येतो आणि त्यामुळे तुम्हाला
इम्युनिटी तुमची वाढते. त्यामुळे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. आणि ओके. मॅडम हं. एक विचार होतं. आपण आता जे लंगन म्हटलं म्हणजे निसर्ग उपचार म्हणजे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ह्याच्यात एक वजनाविषयी, वेटविषयी मला एक मुद्दा होता, की नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केलं. म्हणजे जे लंगन वगैरे असतं आपण पंचकर्म वगैरे ते ह्याच्यावरती जातो. तर ह्याची काय असं म्हणजे ही आहे का आपल्या ह्याच्यामध्ये? हे बघा आपण आता ह्या पंचमहाभूतात्मक चिकित्सा बघतो की नाही, तर तुम्ही लंघन केल्यानंतर त्याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये इतरही काही क्रिया आहेत. त्या वेगवेगळ्या आपण जसं शिकू ना तसं तुम्हाला त्या शिकता येतील, की तुम्हाला बस्ती म्हणजे लिंबाच्या रसाची किंवा वेगवेगळ्या बस्ती किंवा काय-काय दिल्या जातात, की ज्याच्यातून तुमची शुद्धी तुमची होत असते. आणि ते वेगवेगळं आपण पुढे जाऊ ना तसं एनिमा तुम्हाला दिला जातो. हे खालून वरून सगळंच तुमची शुद्धी केली जाते. माती उपचार केलं जातं आणि मग तुमचं शरीर त्याच्याने चांगलं राहायला लागतं. मग वजन एक लक्षात घ्या, वजन कमी करायचं असेल तर आहार याच्यावरतीच कंट्रोल करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे वजन कमी करायचे म्हणून आली, आता आम्ही योगाचे वर्ग घेतो, तर वजन कमी करायचे आली, तर आम्ही आधी सांगतो, की आहारावरती तुम्हाला म्हणजे तोंडावर कंट्रोल ठेवा आणि शारीरिक आपण जे काही अ, व्यायाम म्हणजे किंवा योगासनं करतो किंवा शुद्धिक्रिया करतो, तर ते तर करणारच आहोत. पण त्याचा परिणाम हा तुम्हाला 30%च दिसतो. बाकी 70% म्हणजे इव्हन जिममध्ये गेलं ना, तरी सुद्धा आता जे मी म्हणलं, की अतिरिक्त चरबी आहे तेवढीच तुमची विरघळते आणि मग जिम सोडल्यानंतर पुन्हा ते लोकं जाडी झालेली दिसतात. कारण खाणं बदलत नाहीत ते. बरोबर? म्हणजे ते 80 चालूच असतं. 80% डाएट असाच फॉर्म्युला. हां. हो. 80% डाएट, 20% हां. मग अ, ते तुमचं आहारामध्ये हे बघा हे उपवास जे आहे, तर तुमचे त्याच्याने शुद्धी होते. पण ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असतं. आणि कुठलाही बदल हा अचानक घडवून येत नाही. टप्प्याटप्प्याने घडून येतो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला आहारतज्ञाची मदत लागते, की टप्प्याटप्प्याने बाबा एकदम आपण 4 पोळ्या खाणाऱ्या माणसाला तू 1 पोळी खा आणि 2 पोळी खा तर नाही. त्याची 2 पोळ्यांची भूक तुला कुठेतरी मॅनेज करायला पाहिजे. बरोबर. मग ती कशी मॅनेज करणार? त्याचं काम कोणत्या स्वरूपाचं आहे? किती किती गोष्टींचा विचार असतो. त्यामुळे मग आहार कमी म्हणजे एखाद्याचं वजन कमी करायचंय, तर त्याचं सगळंच आपल्याला बायोडाटा पूर्ण दिवसभराचा तो काय करतो, ते सगळं घ्यायला लागतं. कामाचं स्वरूप काय आहे, ते पण बघायला लागतं. त्याचं व्हेज खातो, नॉन-व्हेज खातो, दिवसातून किती वेळा खातो, किती कॅलरीज खातो, काय-काय जेवणामध्ये पदार्थ असतात, किती सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतो आणि मग हळू त्याला समुपदेशन ते समजावून सांगून मग आपल्याला कमी करायला लागतं. ओके. आता याच्यामध्ये ना म्हणजे उपवास पद्धतीचे तत्वज्ञान स्पष्ट करा. म्हणजे त्याची फिलॉसॉफी काय आहे? अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा त्याचे चिकित्सेचे परिणाम काय आहेत? तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये विचारू शकतात किंवा अशा प्रकारचं म्हणजे आपण जे शिकलो आहोत तेच. शारीरिक फायदे काय आहेत? किंवा अशा प्रकारे ते तुम्हाला प्रश्न तर कुठली चिकित्सा आहे, तर त्याचं स्वरूप थोडक्यात आधी आपल्याला सांगायचंय. मग लंघन काय आहे? मग त्याचं शुद्धी आहाराचं महत्त्व ते पण त्याच्यामध्ये सांगायचंय आणि त्याचे हे आणि त्याचा इतिहास जो आहे तो पण प्रत्येक गोष्टीचा इतिहास हा तुम्हाला माहिती असलाच पाहिजे. कारण त्याच्यावर सुद्धा कधी-कधी प्रश्न विचारला जातो. ओके. आता हे इथपर्यंत समजलेलं आहे सगळ्यांना? समजलेलं आहे का? हो, हो. ओके. तर आपण पुढचं तत्व घेऊया, की पृथ्वी तत्व. जाऊया ना पुढे हरकत नाही ना? आपल्याकडे आहेत 15-20 मिनिटं. पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्वाचं कुठलंही तत्व किंवा कुठलीही संकल्पना असते, तर ती कुठे मांडली गेली आहे, हे आपल्याला सांगणं गरजेचं असतं. म्हणजे मग आपण कधी पण आपण काय म्हणतो, "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर," असं म्हणतो ना. एखादी गोष्ट असेल, तर त्याला शास्त्राधार काय आहे, हे आपण म्हणतो. आणि त्या दृष्टीने ह्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगितलेल्या, की हे कुठे-कुठे, काय-काय सांगितलं गेलंय, हे आपल्याला जर सांगता आलं, तर बरं आहे.
सर्वाधारे सर्व बीजे सर्व शक्ती समन्विते सर्व कामप्रदे देवी सर्वेष्टम देही मे धरे. ब्रह्मविवर्त पुराणामध्ये हा श्लोक आहे. तर त्याचा अर्थ काय आपण बघूया. माता पृथ्वी प्रत्येकाचे बीज आहे. ती प्रत्येकाला आधार देते, शक्ती प्रदान करते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. हं, म्हणजे पृथ्वीबद्दल काय म्हटलेलं आहे, किती जुनं आपण म्हणजे कुठल्या पुराणांमध्ये किंवा कुठे कुठे काय काय गोष्टी सांगितल्या आहेत त्या तत्वाबद्दल ते आपण बघतो आहोत. मग तसंच पंचतत्व म्हणजे पृथ्वी हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 तत्व आहे. अर्थात प्रत्येक तत्व तितकंच महत्वाचं असतं. पण आपण त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाला का महत्व दिले? कारण पृथ्वी तत्वामध्ये बाकीची 4 तत्व पण म्हणजे 4 महाभूत जी आहेत, तर ती सुद्धा या पृथ्वी तत्वाचा भाग आहे. हं. त्याच्यानंतर आता छांदोग्य उपनिषदामध्ये काय म्हटलंय? येषां भूतानां पृथ्वी रसः किंवा यजुर्वेदामध्ये म्हटलंय माता पृथ्वी महिमया. म्हणजे पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपल्या वाढीसाठी देखील तीच कारणीभूत आहे. आता आपण पृथ्वीचं आपण जर बघितलं तर पृथ्वीमध्ये पाण्याचा जर भाग बघितला तर तो सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपण समुद्र वेगवेगळे आपण पृथ्वीचा जर गोल बघितला तर 2/3 जवळ-जवळ समुद्राने किंवा पाण्याने व्याप्त असलेली पृथ्वी आहे. आणि 1/3 भाग हाच फक्त आपल्याला जमीन म्हणजे डोंगर, दऱ्या किंवा याच्याने आपल्याला पृथ्वीचा भाग आपण म्हणू शकू. जमिनीचा भाग असा आपल्याला हा 1/3 दिसतो. हं. आणि ह्या 1/3 भागांमध्ये डोंगर, दऱ्या सोडले तर बाकीच्या भागामध्ये मनुष्यानी वस्ती करून ते राहतात. बरोबर आहे ना? मनुष्याच्या वाढीसाठी आवश्यक असे अन्न म्हणजेच फळे, भाज्या इत्यादी सर्व मुळेच मिळते. हे सर्वात स्थूल तत्व आहे. आता आपण सगळ्यात सूक्ष्म तत्व कोणतं आहे? सूक्ष्म तत्व सगळ्यात सूक्ष्म म्हणजे सगळ्यात लहान अगदी मायन्यूट सूक्ष्म तत्व कोणतं आहे? सांगा बरं. स्थूल आणि सूक्ष्म याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? स्थूल म्हणजे काय? हाताला स्पर्श स्पर्श करून लागणार ते स्थूल. आणि सूक्ष्म म्हणजे जे जे दिसत नाही परंतु त्याचं अस्तित्व असतं. बरोबर. पण वायू जे आणि स्पर्शही आकाश करतं. वायू आणि हा. आकाशमध्ये आकाश तत्व जास्त सूक्ष्म आहे. हं? आता हं. आपण म्हणजे आता हे आपण जर बघितलं तर पृथ्वी तत्व आहे ते स्थूल तत्व आहे सगळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही 4 महाभूत सामावलेली दिसतात आपल्याला म्हणजे जलतत्व, आकाश तत्व, वायू तत्व वगैरे सगळीच. हं? आपले शरीर आता आपलं शरीर हे कसं बनलेलं आहे? तर पंचमहाभूत हं आणि आत्मतत्व. आपण जर एखादा डेड बॉडी आहे, तर त्याच्यात पण 5 महाभूत आहेत की नाही? पण मग आपण त्याच्यामध्ये आत्मतत्व असतं का? प्राण नसतो ना, म्हणून आपण त्याला निष्प्राण म्हणतो. बरोबर? मग हे जे आपलं जे शरीर आहे, तर ते कसं बनलेलं असतं? पंचमहाभूत आणि आत्मतत्वानी बनलेलं असतं. आणि पृथ्वी तत्वामध्ये या सगळ्याचा अंतर्भाव होतो म्हणून त्याला श्रेष्ठ तत्व म्हटलेलं. आपली हाडं आता ते पृथ्वी तत्व कुठे-कुठे दिसतं आपल्या शरीरामध्ये? तर आपली हाडं, नखं, दात, स्नायू, खुर्च्या म्हणजे काय? खुर्च्या म्हणजे काय? खुर्च्या म्हणजे काय? कोण सांगेल? खुर्च्या म्हणजे काय? इंग्लिशमध्ये कार्टिलेज म्हणतात. खुर्च्या. पायाची ऑपरेशन कोणाच्या घरी झालेली आहेत? आई-वडिलांची, आजी-आजोबांची, काका-मामांची गुडघ्याची वाटी बदलली आहे. ऐकलंय का काही कोणी? ऐकलंय का? नाही? म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन होतं हे कोणाला माहित नाहीये? हां? असं असं म्हटलं नाही ना? आता ऐका. गुडघ्याची गादी घासली गेलीये. हे ऐकलंय? असे शब्द ऐकलेत? हो. हां. हां. मग ती गादी जी आहे ना तीच खुर्च्या.
आलं लक्षात? गादी आहे ना जे म्हटलं जातं तीच खुर्ची आहे. म्हणजे दोन हाडं जी असतात, आता गुडघ्याचं हाड जर म्हटलं तर हे हाडाचं टोक वरचं आहे आणि वरचं जे हाड आहे मांडीचं तर ते गुडघ्याच्या ठिकाणी असं असं असतं. आता दोन काठ्या एकमेकांवर ठेवल्या तर त्या हलू शकतील का? नाही. बरोबर? म्हणून त्यांना आजूबाजूनी बांधलेलं असतं आणि त्या जर अशा एकमेकांना घासल्या गेल्या तर दुखणार ना. तर त्याच्या मध्यभागी मध्ये एक सॉफ्ट एकदम सॉफ्ट अशी गादी म्हणूया तिला खुर्च्या ती असते आणि शिवाय त्याच्या भोवती एक लिक्विड असतं त्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात की त्याच्यानी मग ती गादी घासली जात नाही. पण आपण चुकीच्या पद्धतीने चालणं किंवा काही अजून वेगळी कारणं असतात तर त्याच्यामुळे हे फ्लुइड आहे ते कमी होतं आणि मग काय होतं की ते दोन हाडांचं घर्षण व्हायला लागतं आणि मधली जी गादी आहे ती एखाद्या ठिकाणी ती कमी कमी व्हायला लागते आणि मग माणसाची चाल बदलते ती गादी घासली जाते आणि मग तो सांधा तिथे ते बदलायला लागतं किंवा त्या ठिकाणी ऑपरेशन केलं जातं. तर त्याला खुर्च्या खुर्च्या का असतं दोन हाडांच्या मध्ये तर घर्षण होऊ नये म्हणून ते असतं. हं आणि नुसती खुर्च्या नसते त्याच्या भोवती फ्लुइड पण असतं. तर ह्या खुर्च्या किंवा त्वचा आणि केस यांच्या निर्मितीतील प्रमुख घटक म्हणजे पृथ्वी घटक. म्हणजे आता पृथ्वी तत्व आपल्या शरीरात कुठे कुठे दिसतं तर या ठिकाणी हे पृथ्वी तत्व आपल्याला दिसून येतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाल रक्तपेशी ज्याला आरबीसी म्हटलं जातं तर हा आपल्या रक्ताचा एक मुख्य घटक आहे आणि आपल्या अस्थिमज्जेद्वारे तयार केला जातो. आता अस्थिमज्जा कुठे असते? अस्थि म्हणजे काय? अस्थि म्हणजे काय? सांगा चुकलं तर मी सांगते ना. अस्थि म्हणजे काय? एवढं तर माहिती आहे. अरे अस्थि कोण मेल्यावरती जातात ना अस्थीचं विसर्जन करायला. एवढा विचार करण्याची गरज आहे का? अस्थि म्हणजे काय? सांगा अस्थि म्हणजे काय? कशाचं विसर्जन करतात? अस्थि म्हणजे काय? याचं उत्तर तर सांगाच मला. अस्थि म्हणजे हाडे. हाडं. अस्थि संस्था म्हणजे हाडांची संस्था. आलं लक्षात? स्नायू संस्था म्हणजे स्नायू हाडांच्या वर जे स्नायू आहेत त्याची संस्था. हं. मग ह्या अस्थि मज्जा म्हणजे काय? नॉनव्हेज कोण खातं? कोणी खात नसलं तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बघतो किंवा ऐकतो. नळी म्हणजे आता आम्ही पण नाही खात, पण नळ्या चोखून खातात. असं काहीतरी म्हणतात ते. हं. तर काय असतं त्याच्या आतमध्ये? ते अस्थिमज्जा असते. म्हणजे आपल्या हाडांच्या मध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती होत असते. हाडांच्या मध्ये मधला भाग असतो तो लाल असतो. वरून हाड पांढरं असतं आणि त्याच्यामध्ये म जर कापलं आपण हाड असं आता हाताचं हाड आहे मी जर ते मधून कापलं तर ते मध्ये लाल लाल दिसतं. का बरं लाल दिसतं? वरचं हाड तर कडक असतं, टणक असतं. पण हे आतलं जे हाड आहे ते लाल असतं कारण का तिथे लाल रक्तपेशींची निर्मिती होत असते. त्याला अस्थिमज्जा असं म्हटलं जातं. हं? त्या ठिकाणी लाल रक्तपेशींची निर्मिती केली जाते. बरोबर? आणि म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्यावरून आपल्याला कळतं, की पृथ्वी ही आपली माता आहे. निर्मितीचं काम हे सगळं पृथ्वी तत्वातून केलं जातं. नको असलेले पदार्थ बाहेर फेकणं. किती गोष्टी याच्यामध्ये बघा आहेत. जिथे-जिथे घनता दिसते, स्नायू आपण जे आहेत, तर ते सुद्धा घट्ट असतात. की नाही म्हणजे जाड असतात, स्थूल असतात आपण म्हणू शकूया. तर त्या ठिकाणी आपल्याला द्वितत्व दिसतं. हो. आता पृथ्वी तत्वाची मातीची वैशिष्ट्य. हं. आता आपण पृथ्वी तत्व म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दल बघितलं. मग आता त्याची किंवा पृथ्वी तत्व म्हणजे आपली माती. हो की नाही? मग मातीची काय वैशिष्ट्य आहेत, की त्या वैशिष्ट्यांचा त्याचे जे गुणधर्म आहेत, आपण माती उपचार करणार आहोत. बरोबर? मग माती उपचार करणार, तर त्या मातीचे कोणते गुणधर्म आपण वापरायचे, कुठे वापरायचे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठून काय कुठला आपण आता रोग म्हणूया, कुठल्या रोगावरती माती उपचार करायचा आहे. तर मग त्याचे मातीचे गुणधर्म माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर पहिलं म्हणजे काय उष्णतेचं संतुलन राखण्याचं काम केलं जातं. हं. माती किंवा अ,
जी ओली केलेली माती असते, चिखल, मड ज्याला म्हटलं जातं, तर अतिउष्णतेबरोबरच अति थंडीवर नियंत्रण करते. म्हणजे अतिउष्णता आणि अति थंडी दोन्हींवरती नियंत्रण करण्याचं काम माती करतं. या गुणवत्तेचा फायदा घेऊन आपले योगी आपल्या शरीरावर राख किंवा धूळ टाकून अत्यंत उष्णतेपासून किंवा थंडीपासून आपल्या नग्न किंवा उघड्या शरीराचे संरक्षण करत असत. म्हणजे योगी लोक ज्यावेळेला जंगलामध्ये तपश्चर्या करत असत, तर ते आपल्या शरीराला राख लावत असत किंवा धूळ लावत असत. त्याच्यामुळे काय होत होतं, की थंडी वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण होत होतं. हं? चुंबकीय गुणधर्म. मातीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये पृथ्वी हा एक शक्तिशाली चुंबक आहे. मडपॅक त्याच्या चुंबकीय गुणधर्मामुळे शरीरात स्थिरावलेले विषारी पदार्थ गतिमान करते आणि ते बाह्य पृष्ठभागाकडे खेचते आणि शोषक गुणधर्माने ते काढून टाकले जाते. आता शोषक गुणधर्म म्हणजे कोणता येईल? त्याचं तुम्ही कसं विस्तार करा? शोषक गुणधर्म म्हणजे काय? शोषून घेणं. शोषून घेणं म्हणजे काय? उदाहरण काय द्याल? आपण पाणी सांडलंय, स्पंज टाकला की तो शोषून घेतो पाणी आतमध्ये, हा. बरोबर आहे की नाही? हं? मग आता पृथ्वी पृथ्वी एक आहे, तर जे आकाशामध्ये पृथ्वी अशी कुठेही पडत नाहीये. ते एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला. बरोबर? पृथ्वी हा एक मोठा चुंबकाचा गोळाच आहे, म्हणजे चुंबक आहे तो. मग त्याच्यावर जे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ह्या सगळ्या चुंबकाचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. मग आपण ज्यावेळेला मडपॅक मडपॅक म्हणजे काय, की चिखल माती आहे. ठराविक प्रकारची माती घेऊन ती ओली केली जाते आणि ती ओली करून कापडावरती ती लावली जाते. हं? जिथे आपल्याला हवी आहे त्या ठिकाणी. आणि मग ती माती काय करते, तर ते शोषून घेण्यात चुंबक कसं लोखंडाला शोषून घेतं की नाही? आपण सुया किंवा अशा बाजूला ठेवल्या तर चुंबकाकडे आकर्षित होतात. तसंच मातीमधले हे चुंबकीय गुणधर्मामुळे शरीरातले जे काही नको असलेले पदार्थ आहेत, ते शोषून घेण्याचं काम ही माती करते. म्हणजे विषारी पदार्थ शोषून घेतं किंवा गतिमान किंवा फ्लो करतं. पुढे पाठवण्याचं काम करतं. बाह्य आपल्या बाहेरचा पृष्ठभाग आहे त्याच्याकडे ते खेचून आणतं. बरोबर? त्याच्यामुळे आता तुम्ही कोणी अ, सर्वांगाला माती म्हणजे निसर्गोपचार केंद्रामध्ये कोणी कधी गेलंय का? निसर्गोपचार केंद्रामध्ये तुमच्या आजूबाजूला जर कुठे नाही असेल, नाही मॅडम. बरं, बरं. नाहीतर सगळ्या अंगाला माती लावली जाते. ठीक आहे. तर चुंबकीय गुणधर्मामुळे काय होतं, माती खेचली जाते. हं. सर थांबायचं का पुढे शिकवू? अजून आहे लेक्चर? आहे लेक्चर पुढं मॅडम. बरं, बरं. ठीक आहे. मग थांबू का इथे? हो.